गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु कृपेने आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहोत. मागच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीचं चिंतन केलेलं आहे आणि आपल्याला या भागामध्ये ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या ओळीचं चिंतन करायचं आहे. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. आपल्या सगळ्यांचा आत्मा ज्ञान स्वरूप असलेला, सगळ्या जगाचं अधिकारण असलेला, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला आणि स्वसंवेद्य असलेला असा जो परमात्मा आहे, तोच निर्गुण निराकार असलेला परमात्माच गणपतीच्या रूपानं प्रगट झालेला आहे. आपल्याला त्याचं स्तवन करता यावं, आपल्याला त्याचं ध्यान करता यावं, आपल्याला त्याचं चिंतन करता यावं म्हणून निर्गुण असलेल्या भगवंताला गुणात यावं लागतं. निराकाराला आपल्यासाठी आकार घ्यावा लागतो, कारण निर्गुणाचं ध्यान करणं कठीण आहे. प्रवचनात जर निर्गुणाचं वर्णन आलं ना, बऱ्याच जणांना झोप येते, कंटाळवाणं वाटतं. निर्गुणाचं वर्णन ऐकायला जड वाटतं. नाथ महाराजांनी पण वर्णन केलेलं आहे. निर्गुणाचा बोध कठीण, मन वाचा अगम्य जाण, शास्त्रा न कळे ऊन खून, वेदे मौन धरिले. समर्थांनी पण दासबोधात वर्णन केलेलं आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. निर्गुणाचा बोध होणं कठीण आहे. मनाने निर्गुणाला आकळणं पण कठीण आहे. वैखरी पण त्याचं वर्णन करू शकत नाही आणि वेद पण ज्याचं वर्णन करता करता मौन होतात. म्हणून निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होत असतो सद्गुरूंच्या रूपानं. तो सगुण साकार होतो गणपती बाप्पाच्या रूपानं, तो सगुण साकार होतो ज्ञानेश्वरांच्या रूपानं, तो सगुण साकार होतो श्रीरामांच्या रूपानं, तो सगुण साकार होतो श्रीकृष्णाच्या रूपानं. तोच जो निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होत असतो. कुणासाठी? केवळ तुमच्या माझ्यासाठी, आपल्यासाठी. आणि तो सगुण साकार झाला की आपल्याला त्याचं ध्यान करता येतं, त्याचं चिंतन करता येतं. त्याचं ध्यान करून, त्याची भक्ती करून त्या स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे जे तुम्ही देव आहात. कसे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. तुम्हीच जे तुम्ही आद्य आहात, वेद प्रतिपाद्य आहात, स्वसंवेद्य आहात आणि आत्मरूप आहात, असे जे तुम्ही देव आहात, तुम्हीच काय झालेले आहात? तुम्हीच गणेश झालेले आहात. असे हे गणपती बाप्पा देवा तुम्हीच आहात. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे तो ओम नमोजी आद्या, जो पहिल्या ओवीत निर्गुण आहे तो. आणि हा म्हणजे जो दुसऱ्या ओवीत सगुण साकार झालेला आहे गणपतीच्या रूपानं. तो पहिल्या ओवीतला आणि हा दुसऱ्या ओवीतला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तोच हा आहे आणि हाच तो आहे. त्याच्यात आणि याच्यात काहीच फरक नाही. पहिल्या ओळीत निर्गुणाचं जे वर्णन केलेलं आहे आणि ते निर्गुणाचं जे वर्णन केलेलं आहे तोच दुसऱ्या ओळीत सगुण साकार झालेला आहे. तोच हा आहे आणि हाच तो आहे. त्याच्यात आणि याच्यामध्ये काहीही भेद नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुणाच्या दर्शनाने निर्गुणाचा बोध झाला पाहिजे आणि निर्गुणाच्या बोधानं सगुणाचं दर्शन झालं पाहिजे. कारण सगुण आणि निर्गुण हे एकच आहेत, वेगळे पण काहीही नाही. तूप आहे. तूप पातळ असल्यावर, विरघळल्यावर तूप आहे आणि ते तूप जर घट्ट झालं तर ते तूप नाही का? तूपच आहे. असं पाणी आहे, त्या पाण्याला आकार नाही. पण त्या पाण्याला थंड करून जर त्याचं बर्फ केलं तर त्याला आकार प्राप्त होतो. मग ते बर्फ म्हणजे पाणी नाही का? पाणीच आहे.
तसं कोणी म्हणतं निर्गुणच देव आहे आणि सगुण देव नाही का? सगुण सुद्धा देव आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोहे. सगळीकडे जर देव आहे, देव चराचरात जर व्यापून आहे, त्याच्याशिवाय कुठलीही जागा जर रिकामी नसेल तर मग प्रतिमेमध्ये मूर्तीमध्ये कोण आहे? देवच आहे. म्हणून सगुणात आणि निर्गुणात भेद मानूच नये. देवाचं निर्गुण रूपच काही जण मानतात, म्हणजे त्यांचं म्हणणं देव निर्गुणच आहे. आणि काही जण देवाला सगुणच मानतात, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देव फक्त सगुणच आहे. पण परमात्मा म्हणजे सगुण आणि निर्गुण यांचं ऐक्य आहे. एका गावामध्ये हत्ती आला आणि गावातले ते सगळे लोक हत्ती पाहण्यासाठी म्हणून गेले. आणि हत्ती पाहून सगळेजण वर्णन करू लागले, हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे. आणि त्या गावामध्ये 2-3 आंधळे लोक होते. ते आंधळे लोक विचार करू लागले, सगळेजण हत्ती पाहून येऊन वर्णन करतायत म्हणे हत्तीचं, चला म्हणे आपण पण हत्ती पाहायला जाऊ. आणि ते आंधळे लोक पण हत्ती पाहायला निघाले. आता आंधळे लोक हत्ती कसा पाहणार? स्पर्शाने पाहणार. एकानं काय केलं, हत्तीचा कान धरला, एकानं हत्तीचा पाय धरला आणि एकाने हत्तीची शेपटी धरली. आणि ते आपापसात चर्चा करू लागले, तू मी हत्ती पाहिला का? तर प्रत्येकजण बोलू लागला, हो मी हत्ती पाहिला. मग एकाने विचारलं, तू जर हत्ती पाहिला तर सांग म्हणे तू पाहिलेला हत्ती कसा आहे? तर त्यातला पहिला आंधळा म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे म्हणे, त्याने हत्तीचा कान धरला होता. दुसरा आंधळा म्हणाला, हत्ती खांबासारखा आहे म्हणे, त्याने हत्तीचा पाय धरला होता. तिसरा आंधळा म्हणाला, हत्ती सापासारखा आहे म्हणे, त्याने हत्तीची शेपटी धरली होती. आता या आंधळ्यांना हत्ती पूर्णत्वाने कळाला होता की एका अंशाने कळाला होता? एकाच अंशाने कळाला होता. तसं जर कोणी म्हणत असेल की देव सगुणच आहे, त्याला देव अजून पूर्णत्वाने कळालेला नाही. आणि जर कोणी म्हणत असेल देव निर्गुणच आहे, त्याला सुद्धा देव अजून पूर्णत्वाने कळालेला नाही. सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य ज्याला कळालं, त्यालाच खऱ्या अर्थाने, त्यालाच पूर्णत्वाने देव कळालेला आहे. एकदा श्रीरामांनी त्यांच्या राज्यामध्ये आज्ञा केली, दौंडी दिली की आपल्या राज्यामध्ये जेवढे ज्ञानी असतील, जेवढे विद्वान लोक असतील, सगळ्या ज्ञानी आणि विद्वान लोकांना बोलवा म्हणे, आपल्याला की नाही अध्यात्मावर चर्चा करायची आहे म्हणे. मग राज्यातले जेवढे विद्वान लोक, जेवढे ज्ञानी लोक होते, ते सगळे दरबारामध्ये बोलवले. आणि दरबारामध्ये सगळ्या त्या ज्ञानी विद्वान लोकांची अशी सभा जमा झाली, सभा बसली. आणि श्रीरामांनी विचारलं त्या सभेमध्ये, सांगा म्हणे देव कसा आहे? तर असं म्हटल्यानंतर मग प्रत्येकजण एकेकानं आपापल्या परीनं देवाचं वर्णन करू लागला. कोणी म्हणतं देव निर्गुण आहे, कोणी म्हणतं देव निराकार आहे, कोणी म्हणतं देव अविनाशी आहे, तो येत नाही जात नाही, तो असतची असे, तो व्यापून आहे, तो स्थिर आहे. असं सगळेजण देवाचं वर्णन करू लागले. आणि हे असं वर्णन करता करता ही देवाबद्दलची चर्चा एवढी लांबत लांबली, संध्याकाळ झाली. सगळ्यांना भूक लागू लागली. हनुमंतांनी हे बघितलं आणि हनुमंत म्हणाले, ही काय आता चर्चा थांबणार नाही, अशी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून हनुमंत हात जोडून त्या सभेमध्ये उभा टाकले आणि विनंती केली की मी पण 2 शब्द बोलू का म्हणे. तर ठीक आहे म्हणे, बोला म्हणे, तुम्ही पण बोला म्हणे. तर हनुमंत एवढंच म्हणाले, मला एवढंच सांगा म्हणे, तुम्ही ज्या देवाचं वर्णन करतायत की देव निर्गुण आहे, देव निराकार आहे, देव असा आहे, देव तसा आहे, ठीक आहे म्हणे, मान्य आहे. मग आपल्या समोर जे इथं बसून आहेत म्हणे, श्रीरामांकडं हात करून, श्रीरामांकडे इशारा करून हनुमंतांनी एवढंच विचारलं, ज्या देवाबद्दल तुम्ही म्हणतायत देव असा आहे, देव तसा आहे, मग मला एकच सांगा, हे इथं जे आपल्यासमोर बसून आहेत ते कोण आहेत म्हणे. म्हणजे ज्या निर्गुणाचं हे सगळे ज्ञानी लोक वर्णन करत होते, त्याचं दर्शन हनुमंतांनी कुणात बघितलं? ज्या निर्गुणाचं वर्णन सगळेजण करत होते, त्याचं दर्शन हनुमंतांनी श्रीरामाच्या रूपाने घेतलेलं आहे. म्हणून सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य जसं हनुमंताला साधता आलं, हनुमंतांनी जसं सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य ओळखलं आणि त्या ऐक्यातून श्रीरामामध्ये निर्गुणाचं रूप पाहायला
हनुमंताला जमलं, तसं जर प्रत्येकाला जमलं तर खरंच त्याला पूर्णत्वाने देव कळेल. म्हणून पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती, तेची पडत मूर्ख. म्हणजे आपल्याला ज्याची ओळख घ्यायची, पुढे असता सगुण मूर्ती, आपल्याला ज्या देवाची ओळख घ्यायची आहे तोच देव प्रत्यक्ष जर समोर असेल, म्हणजे आपल्याला ज्याची ओळख घ्यायची आहे तोच जर ओळख देण्यासाठी प्रत्यक्ष हजर असेल, तर अन्यत्र अजून कुठे विचारायची गरज आहे का? अन्यत्र अजून कुठे जाण्याची गरज आहे का? काहीही गरज नाही. कारण ज्याचं आपण वर्णन करतोय तो प्रत्यक्ष समोर आहे. मग त्यालाच जर आपण शरण गेलो तर तो नेमका कसा आहे हे त्याच्याशिवाय दुसरं कोण सांगेल? म्हणून सगुण आणि निर्गुणाचं हे जे ऐक्य आहे ना, हे जर मनुष्याला जीवनामध्ये कळालं तर खऱ्या अर्थाने त्याला देवाची ओळख करून घेता येईल. म्हणून ज्ञानेश्वरांनी इथं वर्णन केलेलं आहे, देवा तूची गणेशू. निर्गुण निराकार परमात्म्याचं जे वर्णन केलेले आहे ना, ते देवा तुम्हीच आहात. देवा तूची गणेशू. गणेश म्हटलंय. गणेश म्हणजे गणांचा ईश. ईश म्हणजे मानव. समर्थांनी पण मनाचे श्लोक लिहिताना पहिला श्लोक लिहिलेला आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंत अनंत या राघवाचा. म्हणून म्हटले देवा. आता देवा या शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी देवाचं वैभव वर्णन केलेलं आहे. देवाचं वैभव काय आहे? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर. हे देवाचं वैभव ज्ञानेश्वरांनी देवा या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे, दाखवलेलं आहे. देवा तूची गणेशू. देवा तुम्हीच आहात. आता असं म्हणण्यामागचं कारण जर बघितलं तर बघा ना, मनुष्य जन्माला आला तेव्हापासून किती अवस्था त्याच्या जीवनामध्ये येतात, आणि या सगळ्या अवस्थामध्ये, या सगळ्या स्टेजमध्ये त्या जीवनातल्या सगळ्या अवस्था आपल्याला सामर्थ्यासहित जर पार करायच्या असतील तर हे सगळं सामर्थ्य देणारा कोण आहे आपल्याला? म्हणून हा सामर्थ्य देणारा जो आहे, जो दाता आहे ना, तो देवा तूची गणेश. देवा तुम्हीच आहात. एक श्लोक आलाय बघा, कार्यारंभे विवाहेच प्रवेशे, निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्येन जायते. आता या श्लोकाचा व्यावहारिक अर्थ जर बघितला, वरवर अर्थ बघितला तर वेगळा अर्थ आहे, पण खरा जर अर्थ बघितला तर तो आध्यात्मिक अर्थ मात्र घेण्यासारखा अर्थ आहे. आता वरवरचा अर्थ जर बघितला तर कार्यारंभे म्हणजे काय? प्रत्येक कार्याच्या आरंभी, कुठलेही कार्य सुरुवात करताना, कुठलंही कार्य, मंगल कार्य करताना, एखादं मोठ्या कार्याला सुरुवात करताना, महत्वाच्या कामाला आरंभ करताना आपण स्मरण कुणाचं करतो? गणपतीचं करतो. कार्यारंभे. पुढचा शब्द आहे विवाहे. लग्न प्रसंगी आपण पूजा कोणाची करतो? विवाह प्रसंगी, लग्न प्रसंगी. पण आपण ध्यान कुणाचं करतो? स्मरण गणेशाचं करतो. हे पण आहे. कार्यारंभे विवाहेच प्रवेशे, गृहप्रवेश करताना. निर्गमे, निर्गमे म्हणजे घराच्या बाहेर पडताना. संग्रामे संकटे चैव. आता संग्राम शब्द ऐकून कोणाकोणाला वाटेल आता कुठं संग्राम आहे, आता कुठं आपल्याला युद्धावर जायचंय. पण हे युद्ध वेगळं आहे. घेऊ आपण ते पुढे शब्दामध्ये, आपल्याला त्याचं वर्णन करायचं आहे, आपल्याला सविस्तर त्याचं अर्थ समजून घ्यायचा आहे. संग्रामे संकटे, आणि सगळ्या संकटातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्या संकटातून आपल्याला सोडवणारा कोण आहे? गणपती बाप्पा आहे. म्हणून या श्लोकाचा वरवरचा अर्थ पाहिला तर असा आहे, पण जाणून घेण्यासारखा आध्यात्मिक अर्थ जर बघितला तर कार्यारंभे, मनुष्याच्या जीवनाचा कार्यारंभ कुठून होतो? मनुष्याच्या जीवनामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. मनुष्य जीवनात 4 आश्रम आहेत. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. आता कार्यारंभे म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमातून आपल्या कार्याचा, आपल्या जीवन कार्याचा आरंभ होत असतो. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमाला सुरुवात करत असताना कार्यारंभे स्मरण कोणाचं पाहिजे? देवा तूची गणेश.
का पाहिजे? कारण ब्रह्मचर्य आश्रमामध्ये महत्वाचं कार्य काय साध्य करायचं? ब्रह्मचर्य आश्रमातलं महत्वाचं कार्य एकच आहे, विद्या अर्जन करणं. विद्या अर्जित करायची आहे, विद्या घ्यायची आहे, ज्ञान आपल्याला कमवायचं आहे, ज्ञान अर्जित करायचं आहे. मग ज्ञान घेण्यासाठी कुठं जावं लागणार आहे? विद्या घेण्यासाठी कुठं जावं लागणार आहे? 14 विद्या 64 कला यांचा जो स्वामी आहे त्याला तर शरण जावं लागणार आहे, त्याचंच तर भजन करावं लागणार आहे, त्याचंच गुणगान करावं लागणार आहे. विद्या घेण्यासाठी विद्या देणारा जो आहे त्याचीच प्रार्थना करावी लागणार आहे. म्हणून म्हटलंय कार्यारंभे आणि विवाहे. कार्यारंभे म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमात आपल्याला त्याचं स्मरण करावं लागणार आहे. विवाहे म्हणजे गृहस्थाश्रम. आता सगळ्या आश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा फार महत्वाचा, कारण गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला काय करायचंय? सगळी कर्तव्य पार पाडायची. आपल्यावर जी आपण जन्माला येताना जे ऋण घेऊन आलोय त्या सगळ्या ऋणांची परतफेड आपल्याला करायची आहे. मातृभूमीचं ऋण असेल, आपल्या पूर्वजांचं ऋण असेल, सगळी ऋण या मनुष्य देहामध्ये असताना, या आश्रमात असताना आपल्याला ती सगळी फेडायची आहेत, ती सगळी ऋण. मग या सगळ्या ऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि आपला गृहस्थाश्रम जर खऱ्या अर्थानं उत्तमपणे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला शरण कोणाला जावं लागणार आहे? देवा तूची गणेशू. म्हणून कार्यारंभे विवाहे प्रवेशे. आता ब्रह्मचर्य आश्रम झाला, गृहस्थाश्रम झाला, आता त्याच्यानंतर गृहस्थाश्रमानंतर प्रवेश कुठं करायचा आहे? वानप्रस्थ आश्रम. हा प्रवेश खूप महत्वाचा आहे, कारण ही वानप्रस्थ आश्रमामधली अवस्था अशी आहे, एक पाय संसारात आणि दुसरा पाय संन्यासाच्या दिशेने, संन्यासाश्रमाच्या दिशेने. असा जो आश्रम आहे तो वानप्रस्थ आश्रम आहे. म्हणजे काय? संसारी असावे आणि असून नसावे. संसारात असायचंय, पण संसारात असताना ही अवस्था अशी आहे, संसारातल्या सगळ्या आसक्तीपासून दूर राहायचंय. आता उरलो फक्त उपकारापुरता. हे फक्त बोलण्यापुरतं नाही, तर ही परिपूर्ण जाणीव मनुष्याला जर अंतरी उभी करायची असेल, या जाणीवेमध्ये जर आपल्याला आपला देह उभा करायचा असेल, तर ही जाणीव आपल्या अंतरी येण्यासाठी आपल्याला शरण कुणाला जायला पाहिजे? देवा तूची गणेशू. म्हणून म्हटले प्रवेशे आणि नंतर म्हटले निर्गमे, म्हणजे बाहेर पडायचे. आपल्याला या संसाराच्या आसक्तीतून, सगळ्या गोष्टीतून, या संसारातून आपल्याला एकदा बाहेर पडायचे. निर्गम म्हणजे काय? बाहेर पडणं, संन्यास आश्रम. आणि नुसतं त्या संसारात त्या आसक्तीतूनच बाहेर पडणं नाही, तर आपल्याला इथून कायमचं पण जायचं. किती दिवस राहणार आपण या संसाराला, या सगळ्या गोष्टींना चिटकून आपण किती दिवस राहणार आहे? एक दिवस आपल्याला जाणे आहे. जात असताना आपल्या मनाची तयारी कशी असायला हवी? की आपल्याला मागचं काही आठवायला नको, मागचं आपल्याला काही आठवायला नको. मागच्या या सगळ्या झालेल्या भूतकाळामध्ये आपण कुठेही चिटकून न राहता या सगळ्या गोष्टीतून सहजपणे बाहेर पडून आपल्याला पुढचा प्रवास करता आला पाहिजे. आपल्याला एक्झिट होता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. मग बाहेर पडत असताना आपल्या मनाची ही तयारी कोण करून देणार आहे? आपलं मन असं पक्क कोण करणार आहे? आपण परत मागे येणारच नाही, मागे वळून आपण पाहणारच नाही. या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आपल्याला बाहेर पडायचं, या सगळ्यातनं बाहेर पडायचंय. यासाठी आपल्याला भजन कोणाचं करायचं? म्हणून म्हटलंय देवा तूची गणेश. आणि पुढे म्हटलंय संग्रामे संकटे चैव विघ्न तस्यन्न जायते. आता संग्राम म्हटल्यानंतर काही जणांना वाटतं आपल्याला कुठे संग्राम करायचे, आपल्याला कुठे युद्धावर जायचंय. संतांनी सांगितले रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्येक मनुष्याच्या अंतरी द्वंद्व चालू असतं. द्वंद्व, कुबुद्धी असते, सद्बुद्धी असते, चांगले विचार पण असतात, वाईट विचार पण असतात, सद्वासना पण येते आणि पापवासना पण येते. हे सारखं द्वंद्व चालू आहे. म्हणून हा युद्धाचा प्रसंग आहे. देहातल्या सगळ्या वाईटावर चांगल्या गोष्टींनी जर विजय मिळवायचा असेल तर त्या देहातल्या चांगल्या गोष्टी वाढीस लागण्यासाठी आणि जो दोषाचा भाग आहे तो कमी करण्यासाठी आणि त्या सगळ्या दोषावर उत्तमाच्या गोष्टींनी विजय होण्यासाठी, उत्तमाच्या गोष्टींनी त्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला हे सगळं सामर्थ्य देणारा कोण आहे? म्हणून म्हटलंय देवा तूची गणेशू.
म्हणून म्हटलंय संग्रामे या अर्थाने आहे ते. संकटे, आता किती जरी संकट आलं तरी त्या सगळ्या संकटातून, त्याचं नावच विघ्न अर्थ आहे, तो सगळ्या संकटातून आपल्याला सोडवतोच. येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी, होऊन जाती देश धडी, नाम मात्रे मनोनी नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आधी करून हरिहर अमर वंदिती. असा तो गणेश आहे. म्हणून म्हटलंय कार्यारंभे विवाहेच प्रवेशे, निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्यन्न जायते. म्हणून ज्ञानेश्वरांनी वर्णन केले, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. सकलार्थ म्हणजे या जगात जितके ज्ञानाचे विषय आहेत, जेवढ्या ज्ञानाच्या शाखा आहेत, म्हणजे या सृष्टीत जेवढं ज्ञान आहे आणि या ज्ञानाला जाणणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचे प्रकाशक तुम्ही आहात. 14 विद्या आणि 64 कलेचे स्वामी गणपती बाप्पा तुम्हीच आहात. मग सगळ्यांच्या बुद्धीचे प्रकाशक तर तुम्ही आहातच, पण विशेष बुद्धीचे प्रकाशक पण तुम्हीच आहात. कारण बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिहीन माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे. म्हणून विशेष बुद्धी प्राप्त व्हायला पाहिजे. अशी सामान्य बुद्धी तर काय तर ती तर पशुपक्षाकड पण आहे. पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ, प्राणी मात्राचे. सामान्य बुद्धी तर प्रत्येकाकडेच आहे. प्रत्येक जीव मात्राकडे बुद्धी आहे. आहार, भय, निद्रा आणि मैथून याला अनुसरून तर प्रत्येक जीवाकडे बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे. ती सामान्य बुद्धी आहे. पण महत्वाचं इथं सांगितलंय काय, विशेष बुद्धी देणारे तुम्ही आहात. आता विशेष बुद्धी कशी आहे, कशाला म्हणायचं विशेष बुद्धी? ज्या बुद्धीमध्ये भगवंताकडे जाण्याची, भगवंताला जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते, ती विशेष बुद्धी आहे. जेने संसारी घातले, अवघे विश्व निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तेची पतित. हा विचार ज्याच्या बुद्धीमध्ये येतो, जन्माला येतो, असा विचार मनुष्याच्या बुद्धीकडे जन्माला येणं म्हणजे ती विशेष बुद्धी आहे. आणि विशेष बुद्धीमध्येच हा विचार जन्माला येतोय. काय? जेने संसारी घातले, अवघे विश्व निर्माण केले, त्याला जर मी ओळखलं नाही तर माझ्यासारखा पतित मीच. ज्याने मला या संसारात आणलेलं आहे, ज्या भगवंतांनी मला या संसारात जन्माला घातलेला आहे, मग ज्याने मला जन्माला घातलेलं आहे, ज्याच्यामुळं मी आहे, त्यालाच जर मी ओळखलं नाही तर माझ्यासारखा पतित मीच. मनोनी देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. म्हणून त्या भगवंताला जाणणं हे ज्याच्या बुद्धीचं प्रथम प्राधान्य आहे, ती बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यू बनते. ही जाणीव ज्याच्या बुद्धीमध्ये सातत्यानं नांदत असते, ती विशेष बुद्धी आहे. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. हाट भरला संसाराचा, या संसाराच्या बाजारात मी आलोय, पण या संसाराच्या बाजारामध्ये मला नफा कशाचा पाहायचा आहे? हाट भरला संसाराचा, पण नफा पहावा देवाचा. या संसाराच्या बाजारात पण जो देवाचा नफा पाहतो, तरीच या कष्टाचा. एवढ्या 84 लक्ष जीवयोनीतून आपण फिरत 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 मनुष्य देहात आलोय. एवढे कष्ट सहन करून मनुष्य जन्म प्राप्त होण्याची सार्थकता कधी? तरीच या कष्टाचा पर्याय होतो. कधी? हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. म्हणून म्हटलंय याला म्हणायचं विशेष बुद्धीची भगवंताकडे सारखा धावा करते. प्रत्येक क्षणाक्षणाला, कुठल्याही काळाला, कुठल्याही वेळेला ती भगवंताकडे अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करते, भगवंताशी जोडून घेण्याचा प्रयत्न करते. ती विशेष बुद्धी आहे. विशेष बुद्धी म्हणजे त्या परमात्म्याचा प्रकाश बुद्धीला प्राप्त होणं. प्रकाश प्राप्त होणं कुठला? ज्ञान प्रकाश प्राप्त होणं. आता प्रकाश जर बुद्धीकडे असेल तर प्रकाशामध्ये बुद्धीची वाटचाल कोणत्या दिशेनं असेल? आणि बुद्धीकडे ज्ञान प्रकाश जर नसेल तर अज्ञानाच्या अंधकारात बुद्धीची वाटचाल कोणत्या दिशेनं असेल?
उजेडात होते पुण्य आणि अंधारात पाप. प्रकाशात बुद्धी कुठे जाईल? आणि तेच जर अंधकार असेल तर अंधकारात बुद्धी कुठे जाईल? प्रकाशात ती पुण्यकर्माकडे जाते, सत्कर्माकडे जाते. आणि अंधारात मग अंधारात जर असेल ना, कुठे जावं काहीच कळत नाही, मग ती चुकीच्या मार्गावर जाते. नको त्या ठिकाणी ती बुद्धी लागते. मग म्हणून म्हटलंय बुद्धी, सद्बुद्धी म्हणजे त्या परमात्म्याचा ज्ञान प्रकाश बुद्धीकडे पाहिजे. मग ती बुद्धी कशी आहे? परमात्म्याचा ज्ञान प्रकाश प्राप्त झालेली बुद्धी ही विशेष बुद्धी आहे. आणि ज्ञान प्रकाश जर बुद्धीकडे असेल तर प्रकाशात मनुष्य चाच पडतो का हो? कधीच चाच पडत नाही. आणि जर अंधकार असेल तर अंधारात बघा ना मनुष्य कसा चाच पडतो. तेवढं कशाला? आपण आपल्याच घरात असताना जर लाईट गेली आणि एकदम अंधकार जर झाला तर आपल्या घरामध्ये आपणच ठेवलेल्या वस्तू असतात. कुठली वस्तू कुठे आहे हे आपल्याला माहीत पण असतं. पण एवढं माहीत असून सुद्धा आपण प्रत्यक्ष असं सरळ जाऊन डायरेक्ट ती वस्तू घेऊ शकतो का? नाही. इथं ही वस्तू आहे हे माहीत पण आहे तरी सुद्धा आपण ती वस्तू घेण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला चाचपडत जावं लागतं. तसं मनुष्याच्या बुद्धीमध्ये जर ज्ञान प्रकाश जर नसेल ना तर सुख मिळवण्यासाठी आयुष्यभर मनुष्याला चाचपडावंच लागतं. आणि तेच जर ज्ञानाचा प्रकाश मनुष्याच्या अंतरी असेल तर त्याला सुखासाठी चाचपडायची गरज नसते. कारण त्या ज्ञान प्रकाशाच्या बळावर त्याला जाणीव होते की नेमकं सुख आहे कुठं. सुख हेची एके ठाई आणि बहुपाई संतांची. जयास वाटे सुखची व्हावे त्याने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ त्यागावे दुःख मूळजे. आणि अज्ञानाचा अंधकार जर असेल ना, कुठली वस्तू कुठं आहे हेच माहीत होत नाही. सुख कुठं आहे हे मनुष्याला कधीच माहीत होत नाही. आणि सुख कुठं आहे हेच जर त्याला माहीत नसेल आणि तो आयुष्यभर जर ते सुख मिळवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर शेवटी मनुष्याच्या पदरी काय पडणार आहे? आयुष्यभर मनुष्य प्रयत्न करतो कशासाठी? सुखासाठी. पण अंधकारात जर हा प्रयत्न केला, अज्ञानामध्ये जर हा प्रयत्न केला तर पदरी काय पडतं? दुःखच पदरी पडतं. सुख सुख म्हणत रे दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले चित्त दुच्चित्त झाले. म्हणून ज्या सुखाची मनुष्याला अपेक्षा आहे, प्रत्येक मनुष्याला अपेक्षा कशाची आहे? एवढं मनुष्य काबाड कष्ट करतोय, एवढं जीवाचं रान करतोय, एवढी मेहनत करतोय, त्याच्या पाठीमागं अपेक्षा काय आहे? काय पाहिजे? सुख पाहिजे. कोणालाही विचारा, श्रीमंताला विचारा, गरीबाला विचारा, लहानाला विचारा, मोठ्याला विचारा, कोणालाही विचारा, सुख पाहिजे का? हो पाहिजे. प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे. पण अपेक्षित असणारं सुख जर पाहिजे असेल तर ते कुठे मिळणार आहे? जयास वाटे सुखची व्हावे त्याने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळ त्यागावे दुःख मूळ जे. म्हणून म्हटलंय परमार्थामध्ये, भक्तीमध्ये, भक्ती मार्गावर चालण्यामध्येच मनुष्य जन्माचं काय सार्थक आहे आणि त्याच्यामध्येच खरं सुख दडलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकलार्थ मती प्रकाशू. अशी पारमार्थिक बुद्धी पाहिजे, त्याला विशेष बुद्धी म्हटलं. नाहीतर जगामध्ये बुद्धिमान लोक काही कमी आहेत का? अनेक बुद्धिमान लोक आहेत, पंडित लोक आहेत, त्यांना पुस्तकी ज्ञान भरपूर आहेत, असे पंडित लोक पण आहेत, शहाणे लोक पण आहेत, म्हणजे जे व्यवहारामध्ये अतिशय हुशार आणि चतुर लोक आहेत. असे किती जरी लोक असले तरी तुकाराम महाराज म्हणतात बघा, अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. कारण किती मोठा जरी असला, किती पंडित असला, किती मोठा विद्वान असला, किती जरी हुशार असला तरी सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतात? जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. म्हणून जी विशेष बुद्धी आहे ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला ही विशेष बुद्धी देणारा जो आहे तो गणपती बाप्पा, त्या गणपतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे गणपती बाप्पा, अशी बुद्धी तुम्ही मला प्राप्त करून द्या. मला पण अशी बुद्धी प्राप्त व्हायला पाहिजे. विशेष बुद्धी देणारे तुम्ही आहात. म्हणून त्या गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. तुझे अभय करे
अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवून जाय. तुझा ज्ञान प्रकाश प्राप्त झाल्यानंतर जो अज्ञानाचा अंधकार आहे, त्या अज्ञानाच्या अंधकाराचा समूळ नाश होतो. म्हणून त्या अज्ञानाचा समूळ नाश व्हावा आणि विशेष बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून ध्यान कोणाचं करायचंय? गणपतीचं ध्यान करायचं. गणपतीचं ध्यान केलं तर ती बुद्धी प्राप्त होते. आणि अजून म्हटलंय कोणालाही ती बुद्धी प्राप्त होते का? नाही. विशेष बुद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागतं? आपल्याला सद्गुरूंचा दास व्हावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज गणपतीला म्हणतायत, तुम्ही विशेष बुद्धीचे दाता आहात, विशेष बुद्धी देणारे तुम्ही आहात, आणि अशी ही विशेष बुद्धी मला पण पाहिजे. आणि मला तुम्ही ती बुद्धी द्या, कारण मी कोण आहे? मी काही सामान्य नाही. मी कोण आहे? मी सद्गुरू निवृत्तीनाथांचा दास आहे. म्हणून अशी विशेष बुद्धी कधी प्राप्त होते? भगवंताचं दास्यत्व केलं तर, सद्गुरूंचा दास झालो तर, सद्गुरूंचं दास्यत्व केलं तर आपल्याला ती बुद्धी प्राप्त होते. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. म्हणून आपण जर सद्गुरूंचे दास झालो, दास्यत्व जर केलं आपण, तर आपल्याला ती बुद्धी प्राप्त होऊ शकते. आपल्याला त्या बुद्धीचं दान तो परमात्मा देऊ शकतो. म्हणून त्या भगवंताकडे त्या बुद्धीची मागणी करायची आहे. आणि ती बुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आता बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांनी मला तुम्ही ती बुद्धी द्या, कारण मी काही सामान्य नाही. मी कोण आहे? अगोदर ज्ञानेश्वरांनी देवाची ओळख दिलेली आहे. देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, ही देवाची ओळख. आणि आता ज्ञानेश्वर महाराज आपली स्वतःची ओळख कशी करून देत आहेत? म्हणे निवृत्ती दासू, मी कोण आहे? मी सद्गुरू निवृत्तीनाथांचा दास आहे. आपली ओळख ज्ञानेश्वरांनी काय करून दिलेली आहे? दास म्हणून करून दिलेली आहे. मी काय आहे? फक्त दास आहे. म्हणून दास्यत्व करणं हे काही सोपं काम नाही. हनुमंतांनी केलेलं आहे दास्यत्व. आणि जो दास असतो तो स्वतंत्र असतो की परतंत्र असतो? दास हा नेहमी परतंत्र असतो आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आणि अनेक कष्ट असतात. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये दास होऊ नये. पण कुणाचा होऊ नये आणि कुणाचा दास व्हावं हे कळलं पाहिजे. मनुष्याने संसाराचा दास होऊ नये, इंद्रियांचा दास होऊ नये, थोड्याशा लोभासाठी कोणाचाही दास होऊ नये. पण दास कोणाचा व्हावं? संतांचा दास व्हावं, भगवंताचा दास व्हावं. म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरी जायचे. म्हणून सद्गुरूंचं दास्यत्व जर केलं तर तो गणपती बाप्पा जो आहे तो आपल्यावर कृपा करेल. आपण डायरेक्ट जर देवाकडे गेलो ना, तर देव आपल्याकडे लक्ष देईल की नाही देईल काही सांगता येत नाही, काही गॅरंटी नाही, काही शाश्वती नाही. पण आपण संतांच्या संगतीने गेलो, संतांच्या माध्यमातून जर आपण गेलो ना, तर देव आपल्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. म्हणून म्हटलंय, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. म्हणजे काय? लक्ष द्या. आता याचे दोन अर्थ करता येतात. संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतायत, आता मी गणपतीचं वर्णन तुमच्या समोर करणार आहे. म्हणून तो गणपती नेमका कसा आहे तो जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अवधान द्या, तुम्ही निश्चय करा. असा एक अर्थ होतो. आणि दुसरा जो अर्थ आहे तो खूप महत्वाचा. आणि दुसरा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराज गणपतीला विनंती करतायत. गणपती बाप्पा समोर उभे टाकून गणपतीला हात जोडून विनंती करतायत की गणपती बाप्पा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. असं काय म्हटलंय? विनंती करतायत, ते गणपतीला प्रार्थना करतायत, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. का? कारण मला आता ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचंय, पुढे ज्ञानेश्वरीचं वर्णन करायचंय. हे ज्ञानेश्वरी पुढे मला अजून विस्तारित करायची आहे.
त्यासाठी मला काय पाहिजे? विशेष बुद्धी पाहिजे. त्यासाठी हे मी करू शकत नाही. हे करण्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे, तुमची कृपा माझ्यावर पाहिजे, तुमचं सामर्थ्य. त्या सामर्थ्याची मला गरज आहे. त्या सामर्थ्याची, तुमच्या कृपेची मला प्राप्ती व्हावी. म्हणून तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष असू द्या. आणि नेमकं असंच वर्णन, अशीच प्रार्थना समर्थ आणि दासबोधामध्ये पण केलेली आहे, गणेश स्तवनामध्येच केलेली आहे, गणपतीचं स्तवन करतानाच केलेली आहे. आणि तिथं पण समर्थ काय म्हणतात? माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाकशून्यास वधवावे, कृपा कटाक्ष करून. काय म्हणतायत? माझ्या अंतरी तुम्ही भरा, आणि सर्व काळ वास्तव्य करा. आपल्या अंतरी ईश्वरी सामर्थ्य किती काळापुरतं पाहिजे? अमुकच काळापुरतं पाहिजे? थोड्या काळापुरतं पाहिजे का? सर्व काळासाठी पाहिजे. सर्व काळासाठी पाहिजे. आपल्याला जर सर्व काळ सामर्थ्य पाहिजे असेल तर त्याचं स्मरण माझ्या आपल्या अंतरी सर्व काळच पाहिजे. तो आपल्या अंतरी सर्व काळच वास्तव्याला पाहिजे. म्हणून म्हटलंय, माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वधवावे. मी कोण आहे? वाक शून्य आहे. हे परमार्थाचं ज्ञान मला काही नाही. मी हे काही जाणत नाही. माझ्याकडून मला हे वर्णन करता येत नाही. माझ्याकडून तुम्ही वर्णन करून घ्या. मी वाकशून्य आहे, मला काही बोलता येत नाही. पण माझ्या या वैखरीतून वर्णन मात्र तुम्ही करून घ्या. या वैखरीला सामर्थ्य तुम्ही द्या. म्हणून म्हटलंय, माझी अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वधवावे, कृपा कटाक्ष करुरी. तुमची जर कृपा असेल तर हे शक्य आहे. म्हणून तुमची कृपा माझ्यावर असू द्या, तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. कारण तुमच्या सामर्थ्याच्या बळावरच आता हे मी पुढे ज्ञानेश्वरीचं वर्णन करणार आहे. पुढे ज्ञानेश्वरीचा विस्तार तुमच्या कृपेनेच मला करायचा आहे. म्हणून म्हटलंय, देवातूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू, अवधारी जोशी. म्हणून असा जो गणेश आहे, जो निर्गुण आहे, तो निर्गुण असलेला सगुणाच्या रूपानं प्रगट झालेला आहे. आणि जो सगुण रूपानं प्रगट झालेला आहे, सगुण साकार झालेला आहे, तो गणपती बाप्पा तुम्हीच आहात. ते परमात्म्याचं स्वरूप तुम्हीच आहात. आणि सगळ्यांना बुद्धी देणारे तुम्हीच आहात. विशेष बुद्धी देणारे पण तुम्हीच आहात. म्हणून विशेष बुद्धी तुमची आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. कारण मी कोण आहे? मी सद्गुरूंचा दास आहे, निवृत्तीनाथांचा दास आहे. आणि मनुष्याला जर सद्बुद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, विशेष बुद्धी प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर इंद्रियाचं, संसाराचं, नको त्यांचं दास्यत्व सोडून जर आपण सद्गुरूंचं दास्यत्व केलं तर तरच आपल्याला विशेष बुद्धी प्राप्त होणार आहे. आणि अशी विशेष बुद्धी जर प्राप्त झाली तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून म्हटलंय, सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू, अवधारी जोजी. असे या दुसऱ्या ओळीमध्ये सगुण रूपानं गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आता याच्या पुढच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी गणपतीचं रूप कसं रेखाटलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी उभा केलेला वाङ्मयीन गणपती कसा आहे, त्याचं पण आपल्याला चिंतन करायचं. ते पुढच्या भागात आपण चिंतन करूया. आणि या पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचं चिंतन आपण केलेलं आहे. आणि इथं आपण जे काही चिंतन केलेलं आहे, हे झालेलं चिंतन आपण श्री सद्गुरुचरणी समर्पित करूया. जय जय रघुवीर समर्थ.